नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहर सत्कार सोहळा समितीच्या वतीने नूतन आमदार सुहास बाबर यांच्या रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री चौंडेश्वरी चौक विटा येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे अभ्यासू आणि कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय सुहास भैया अनिलभाऊ बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैनिमान विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार सोहळा 9 मार्च रोजी चौंडेश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेला आहे. खरं तर माननीय सुहास भैया हे निवडून येऊन आज 3 महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं भैयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व भैयावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलं होतं. परंतु स्वर्गीय अनिलभाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भैयाने कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती. आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहास भैयांची त्यांच्या सत्काराची तारीख मिळावी याबाबत त्यांची भेट घेतली आणि 3 मार्च पासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भैयांनी त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजीची सायंकाळी 5 वाजताचं सत्काराचं त्यांनी टायमिंग दिलं. हे करत असताना सत्कार सोहळ्याच्या समितीनं दिनांक 9 मार्च रोजी आमदार सुहास भैया यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर माननीय अमोलदादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली. नमस्ते. विटा शहर सत्कार समितीच्या वतीने 9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार सुहास भैया बाबर यांचा सत्कार विटा शहर वासियांच्या वतीनं आयोजित केला आहे. तरी विट्यातील सर्व बंधू बहिणींनी, मातांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भैयांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे. भाऊंच्या माध्यमातून विट्यातील पोल्ट्रीधारकाचे प्रश्न मार्गी लागले, विट्यातील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवल्या गेल्या, शेतकऱ्यांना पाणी मिळालं, भैयांच्या माध्यमातून बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला, विट्याच्या पाणीपुरवठा स्कीम मार्गी लागली, रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे केले गेले, विट्यातील गटारी चांगल्या झाल्या, भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे. तरी आपण काय तर बाबर कुटुंबियांचं देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा
विट्यातून 4000 मताचा लीड भयांना दिलं. 55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विटा शहरानं 5000 मताचं लीड दिलं. पण मताच्या रूपात आपण लीड दिलं. पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियांच्या पाठीशी आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर राहाव्या. भव्य मोठा असा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे. भरपूर मोठं व्यासपीठ, सर्वांना बसण्याची व्यवस्था, सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व विट्यातील तमाम जनतेने, बंधू बहिणींनी, मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावे अशी सत्कार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.